लाईक करा। नमस्कार, आपल्या सगळ्यांचे कृष्ण सखी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा हार्दिक स्वागत। आज आपण हा सुंदर लोकरीचा रुमाल बनवायला शिकणार आहोत। यासाठी मी 4 प्लाय लोकल वापरली आहे आणि 3 mm क्रोशा हुक वापरली आहे। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा हा रुमाल बनवायला शिका। आणि नंतर तर चला हा रुमाल बनवायला सुरुवात करूया। हा रुमाल बनवण्यासाठी मी हे 3 रंग वापरत आहे, गुलाबी, पांढरा आणि हा पोपटी। सर्वप्रथम पांढऱ्या रंगापासून सुरुवात करू। पहिले गाठ मारून घ्यायची आहे। त्यानंतर 4 चेन करायच्या। अशा 4 चेन केल्यावर पहिल्या चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। इथे जोडल्यानंतर एक असा सर्कल तयार होईल छोटासा। आता परत 3 चेन करायच्या, 2 3 आणि हा जो छोटासा सर्कल आहे यामध्ये डबल क्रोशा करायचा आहे। एकाच सर्कल मध्ये हे सगळे डबल क्रोशे करून घ्यायचे आहे। याप्रमाणे टोटल 16 डबल क्रोशे करून घेतले आणि 3rd चेन मध्ये स्लिप स्टिचने जॉइन करून घ्यायचे आहे। आणि एक चेन करून हा राउंड पूर्ण केला। आता सेकंड राउंड साठी परत 3 चेन करायच्या आणि प्रत्येक एका स्टिच मध्ये 2 वेळा डबल क्रोशे करायचे आहे। सेम स्टिच मध्ये 2 वेळा डबल क्रोशे। आधीच्या राउंडच्या प्रत्येक एका डबल क्रोशे मध्ये 2 डबल क्रोशे। याप्रमाणे हा पण राउंड पूर्ण करून घ्यायचा आहे। यानुसार हा राउंड पूर्ण करून घेतला आणि या राउंड मध्ये एकूण 32 डबल क्रोशे आहे, म्हणजे टोटल 32 डबल क्रोशे झाले आहेत। इथे पण 3rd स्टिच मध्ये स्लिप स्टिचने जॉइन करून घ्यायचं, एक चेन करून घ्यायची आहे आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे। आता पुढच्या राउंड साठी ह्या रंगाचा धागा घ्यायचा आहे। इथे पण एक नॉट करून घ्यायची आणि इथे कोणत्याही एका चेन मध्ये याला सिंगल क्रोशाने जोडायचं। इथे 3 चेन करायच्या, 3 पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या एक डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, असे 3 डबल क्रोशेवर 3 डबल क्रोशे करायचे आहे आणि 3 चेन, 2 3 3 चेन केल्यावर एक डबल क्रोशा सोडायचा आहे, स्किप करायचा आहे
आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशिया, नेक्स्ट डबल क्रोशेवर एक डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशिया, असे 3 वर 3 डबल क्रोशे केले. परत 3 चेन, एक डबल क्रोशिया स्किप करायचा, नेक्स्ट डबल क्रोशेवर 3 डबल क्रोशेवर 3 डबल क्रोशे करायचे. तर हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल. या पॅटर्ननुसार हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा राऊंड पूर्ण झाल्यावर दाखवते. हा राऊंड पूर्ण झाल्यावर असे 3 डबल क्रोशेचे आपल्याकडे 8 स्लॉट्स राहतील. 1 2 3 4 5 6 7 8. आणि हे पूर्ण झाल्यावर इथे थर्ड चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. पुढच्या राऊंडसाठी हाच रंगाचा धागा घ्यायचा आहे. पुढच्या राऊंडसाठी पण पहिले 3 चेन करून घ्यायच्या, 2 3, आणि ह्याच डबल क्रोशियावर 2 एक अजून डबल क्रोशिया, म्हणजे हे 2 डबल क्रोशिया झाले. नंतरच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया आणि त्याच्यानंतर 2 डबल क्रोशिया एकाच स्टिचमध्ये, 3 चेन. पुढचा जो 3 डबल क्रोशियाचा स्लॉट आहे त्याच्यात पण पहिल्या डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशिया सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशिया. पहिल्या आणि शेवटच्या डबल क्रोशियावर 2 करायचे आहे आणि मधात एकच डबल क्रोशिया करायचा आहे. तीन चेन. पुढे पण असंच पहिल्या डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशिया, मधात एक आणि पहिल्या डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशिया, नंतर एक, नंतर शेवटी 2 आणि मधात 3 चेनची घ्या. या पॅटर्नने हा राऊंड आपण पूर्ण करून घेतला आहे आणि इथे थर्ड चेनमध्ये हा जोडून पूर्ण करून घ्यायचा. आणि याच्या समोरचा राऊंड सुद्धा असाच आहे. पहिल्या डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशिया आणि बाकी सगळं एका डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया, सगळ्यात शेवटच्या एका डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशिया असा राहील. करून दाखवते. 3 चेन घ्यायच्या, 1 2 3. याच ठिकाणी आणखी एक डबल क्रोशिया करायचा, म्हणजे हे 2 झाले. नंतर एक डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया करायचा, उरलेल्या सगळ्या डबल क्रोशिया, आणि शेवटच्या डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशिया. फर्स्ट आणि लास्ट डबल क्रोशियावर 2 राहतील. बाकी मधातल्या सगळ्या डबल क्रोशियावर एकच डबल क्रोशिया घ्यायचा आणि इथे 3 चेन करायचे, 1 2 3. याच पद्धतीने याच्यावर पण तसंच करायचं आहे आणि हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हे बघा, असे 5 राऊंड करून पूर्ण झाले आहेत आणि जोडून घेतले आहे ते स्लिप स्टिचने. जोडल्यानंतर परत एक स्लिप स्टिच घ्यायचा आणि पुढच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया घ्यायचा. असं प्रत्येक एका डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया घ्यायचा आहे आणि शेवटचा एक डबल क्रोशिया लावू द्यायचा आहे तसंच.
इथपर्यंत सगळे असे डबल क्रोशे करून घ्यायचे. एवढे डबल क्रोशे झाल्यानंतर एक डबल क्रोशा सोडून द्यायचा, 5 चेन करायच्या. 1 2 3 4 5 5 चेन झाल्यावर ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. परत 5 चेन करायच्या. 2 3 4 5 आणि पहिला डबल क्रोशा सोडून द्यायचा. त्याच्यानंतरच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा. असं सगळ्या डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशा करून घ्यायचा. पण शेवटचा सोडायचा आहे. हे बघा, हात सोडायचा आहे. 5 चेन करायच्या आणि या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं. परत 5 चेन करायच्या. पुन्हा फर्स्ट डबल क्रोशे स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशाने जोडायचं म्हणजे त्यावर एका डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा. अशा सगळ्या प्रत्येक डबल क्रोशावर एक डबल क्रोशा करायचा, परंतु हा शेवटचा सोडायचा आहे. आणि मग तिथे 5 चेन करून गॅपमध्ये याप्रमाणे सिंगल क्रोशाने जोडायचं आहे. तर हे जसं केलं आहे तसंच हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. झाल्यावर दाखवते मी. तर हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण राऊंड करून घेतला आहे. झाल्यानंतर इथे पण पुन्हा 5 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 आणि इथे पहिल्या डबल क्रोशेवर सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं. परत इथे नेक्स्ट राऊंडसाठी अशाच पद्धतीने करायचं आहे. पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशिया, सगळ्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशिया, सगळ्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशिया, मात्र शेवटला एक सोडायचा आहे आणि इथे 5 चेन करायचे आहे. 2 3 4 5 आणि ही जी 5 चेनची गॅप आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. परत 5 चेन करायच्या. 2 3 4 5 आणि ही जी 5 चेनची गॅप आहे तिथे जोडायचं. परत 5 चेन करायच्या. 1 2 3 4 5 आणि हा जो फर्स्ट डबल क्रोशे आहे तो सोडून सेकंड डबल क्रोशेवर डबल क्रोशिया करायचा. आता इथे बघा 1 2 3 असे आपल्याकडे व्ही शेप्स तयार झाले आहे. खाली 2 होते, आता 3. याच्या पुढच्या राऊंडमध्ये 4 होतील. असे सगळ्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे करून घ्यायचे. मात्र हा एक लास्टवाला डबल क्रोशे तसाच राहू द्यायचा आहे. त्याच्यावर परत एक डबल क्रोशे नाही घ्यायचा. हा लास्ट डबल क्रोशे स्किप करायचा आहे आणि इथे 5 चेन 3 4 5 पुन्हा ते 5 चेनवर मध्ये
सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं. परत 5 चेन करायच्या, 2 3 4 5 आणि ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं. परत 5 चेन करायच्या, 4 5 आणि फर्स्ट डबल क्रोशिया स्किप करून सेकंड डबल क्रोशियावर डबल क्रोशिया. तर आता तुमच्या हा पॅटर्न लक्षात आला असेल. आता काय करायचं आहे, सगळे डबल क्रोशियावर डबल क्रोशिया घेणार आणि लास्टचा सोडून द्यायचा. 5 चेन करून याप्रमाणे असे 3 व्ही शेप मिळेल असे इथे मधात जोडायचं. तर ह्या पद्धतीने हा राऊंड पूर्ण करायचा. तुमच्या लक्षात नसेल आलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये मागे जाऊन पुन्हा हा पार्ट बघून सर्व राऊंड कंप्लीट करू शकता. मी झाल्यावर दाखवते. हे बघा, हा पण राऊंड पूर्ण करून झाला. आता हा इथे 5 चेन करून जोडून घेते. फर्स्ट डबल क्रोशियावर आणि सेकंड डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया घ्यायचा. आता या राऊंडमध्ये हे डबल क्रोशिया किती राहील, 6. कारण याच्या खालच्या याच्यामध्ये 8 आहे, इथे 6. 2 2 ने कमी होत आहे. पॅटर्न तोच आहे, फक्त आता इथे आपल्याला कमी करत जायचे आहे, म्हणजे त्याला पाकळीसारखा आकार येतो. तर इथे सगळ्या डबल क्रोशियावर डबल क्रोशिया घ्यायची, एका डबल क्रोशियावर एक. शेवटचा एक डबल क्रोशिया सोडून द्यायचा आहे. बघा, इथे 4 डबल क्रोशिया झाले, एक सोडून द्यायचा लास्टवाला आणि इथे 5 चेन करायच्या, 2 3 4 5. या 5 चेनच्या गॅपमध्ये याला सिंगल क्रोशियाने जोडायचं. परत 5 चेन करायच्या, पुढच्या गॅपमध्ये जोडायचं सिंगल क्रोशियाने. आता इथे 4 व्ही शेप तयार होतील, कारण याच्या खालच्या राऊंडमध्ये 3 झाले, इथे 4 होतील. 3 4 5 या गॅपमध्ये जोडायचं. पुन्हा 5 चेन, 3 4 5. फर्स्ट डबल क्रोशिया सोडायचा आणि सेकंड डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया घ्यायचा. असे प्रत्येक एक डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया घ्यायचा आणि असे एकूण शेवटचा एक डबल क्रोशिया सोडून द्यायचा. पाच चेन करायच्या, मधात जोडायचं, परत 5. तर अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. को 2 3 4 5. फर्स्ट डबल क्रोशिया सोडून सेकंड डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया. हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल तर यानुसार हा राऊंड पूर्ण करून घेऊ.
1 2 3 4 बघा या राऊंडमध्ये 4 व्ही शेप्स येत आहेत. तर असेच आपल्याला रिपीट करायचे आहे. हा राऊंड जसा मी इथे कंप्लीट केल्यानंतर सुरू केला आहे तसा त्याच्या पुढचा राऊंड सुरू करायचा आहे आणि हे पूर्ण संपेपर्यंत म्हणजे इथे 2 डबल क्रोशे येईपर्यंत हे पूर्ण करून घ्यायचं आहे. रिपीट सेम राऊंड, फक्त हे व्ही शेप्स इथे तर 4 आहे तर पुढच्याच्यात 5 येतील, त्याच्या पुढच्याच्यात 6 येतील आणि हे डबल क्रोशे कमी कमी होत जातील, त्यामुळे हे पूर्ण पाकळीचा आकार बनेल. तर हे झाल्यावर दाखवते मी. हे बघा असे आपण 2 डबल क्रोशे येईपर्यंत राऊंड पूर्ण करून घेतले. 1 2 3 4 5 राऊंड कमी करत पूर्ण केले आहे. आता इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि तुम्हाला वाटत असेल तर ह्या धाग्याने कंटिन्यू करू शकता किंवा मी इथे या रंगाचा धागा घेत आहे पुढच्या राऊंडसाठी. याला गाठ मारून घ्यायची आहे आणि हे जे 5 चेनची गॅप आहे पहिली तिथे जोडायचं आहे. सिंगल क्रोशाने जोडायचं आहे. इथे 3 चेन 1 2 3 आणि याच गॅपमध्ये डबल क्रोशे करायचे आहे. 3 चेनचा एक झाला. आता हा एक 2 झाले, 3 4 असे प्रत्येक गॅपमध्ये 4 डबल क्रोशे करायचे. आता पुढच्या चेनच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. 3 झाले, 4 परत पुढच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. अशा आपल्याला प्रत्येक ह्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. तर हा अशा प्रकारे पूर्ण करून झाल्यावर दाखवते. इथे जे 2 डबल क्रोशे येत आहे तिथे एकावर एक डबल क्रोशा आणि या एकावर एक डबल क्रोशे आणि पुढच्या स्पेसमध्ये पुन्हा 4 डबल क्रोशे करायचे आहे. हे बघा अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण झाला आहे. हा अष्टकोनी असा आकार येत आहे याचा. तुम्हाला जर गोल आकार पाहिजे असेल तर हे जे वर 2 डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे केले ते न करता डायरेक्ट या गॅपमधून या गॅपमध्ये जायचं, तर मग हा गोल आकार येईल. पण मी हा अष्टकोनी बनवला आहे. आता नेक्स्ट राऊंडसाठी 5 चेन करायच्या आणि हा जो 4 डबल क्रोशियाचा स्लॉट आहे त्याच्या मधात जोडायचं. परत 5 चेन करायच्या 1 2 3 4 5 आणि ह्या 4 डबल क्रोशे नंतर जोडायचं. असं 3 4 5 पूर्ण राऊंड कंप्लीट करायचं. तर अशा प्रकारे साखळ्या करून दाखवते मी. माझ्यासारखा जर तुम्ही इथे अष्टकोनी आकार घेतला असेल आणि 2 डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे केले असेल इथे, तर साखळ्या करताना या 2 डबल क्रोशेच्या मधात जोडायचं. म्हणजे 1 2 3 4 5 नंतर जोडायचं ह्या पाकळीच्या वरती सरळ आणि बाकी ठिकाणी 4 नंतर जोडायचं.
अशा प्रकारे अशी जाळी पूर्ण राऊंड करून घेतला आहे. आता पुढच्या आणि शेवटच्या राऊंडसाठी हा रंग घेते. याला एक गाठ करून येथे कोणत्या एका जाळीमध्ये जोडायचं आणि 3 चेन करायच्या आणि या जाळीमध्ये डबल क्रोशे करायचे आहे. 3 चेन पकडून 10 डबल क्रोशे करायचे. हा 3 चेनचा एक झाला, हे 3 4 झाले, 5 6 7 8 मम्मीकडे ढेकरा 9 10 डबल क्रोशे झाल्यावर पुढची जी जाळी आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं आणि पुढच्या या जाळीच्या गॅपमध्ये परत असेच 10 डबल क्रोशे करायचे एकाच ठिकाणी. हे बघा असे 10. पुन्हा पुढच्या ह्याच्यात सिंगल क्रोशाने जोडायचं आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यात असे 10 डबल क्रोशे करायचे. एका गॅपमध्ये 10 डबल क्रोशे आणि त्याच्यानंतर सिंगल क्रोशाने जॉईन करायचं. अशा पॅटर्नने हा राऊंड पूर्ण करायचा आहे. हा राऊंड झाल्यानंतर आपला हा रुमाल पूर्ण तयार होईल. तर हा राऊंड झाल्यावर दाखवते. मी इथे गुलाबीच्या ऐवजी पांढरा घेतला कारण गुलाबी एकसारखाच वाटत होता. सेंटरमध्ये पांढरा आहे, तिथे पांढराच जास्त चांगला वाटत आहे. त्यानंतर इथे प्रत्येक याच्यामध्ये जोडताना जर झोल पडत असेल तर इथे मधात सिंगल क्रोशाने जोडल्यानंतर दुसऱ्या याच्यात पण असं जोडायचं आहे आणि त्यानंतरच्या गॅपमध्ये 10 डबल क्रोशे करायचे आहे. त्यांनी हा झोल कमी होईल. म्हणजे इथे आपण एका याच्यात जोडल्यानंतर लगेच दुसऱ्या याच्यात 10 डबल क्रोशे घेत होतो, पण मी दोन्ही जे आपल्या अशा 2 साखळ्या त्या 2 मध्ये जोडले आहे आणि मग तिसऱ्या याच्यात 10 डबल क्रोशे करत आहे. जर तुमचं झोल नसेल पडत किंवा तुम्ही याला इथे 2 डबल क्रोशे नसेल घेतली तर मग प्रत्येक याच्यात जोडायचं, म्हणजे जसं अगोदर सांगितलं होतं तसं. बघा अशा प्रकारे पांढऱ्या रंगाने हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे आणि इथे स्लिप स्टिचने शेवटी जोडून घेत आहे आणि धागा कापून घ्यायचा. एक चेन करून धागा कापून घ्यायचा. एवढा झाल्यानंतर तुम्ही इथे स्टॉप पण करून इतकीच डिझाईन ठेवू शकता किंवा मोठं पाहिजे असेल तर याला वाढवू शकता. तर नेक्स्ट राऊंड कसा करायचा ते बघूया. मी इथे अर्ध केला आहे, पण कसं करायचं ते सांगते. ट्रिपल क्रोशिया घ्यायचा आहे. ह्याच्या व्हाईट डबल क्रोशिया आहे त्यावर ट्रिपल क्रोशिया म्हणजे 2 वेढ्या घ्यायचे आणि 2 वेळा हुक काढायची. तर अशी ही सगळ्या व्हाईट स्टिचेसवर करायचे आहे. सगळ्या म्हणजे अर्ध्या ह्याच्यावर करायचे, 4 ह्याच्यावर, नंतर 3 चेन करायची आणि त्याच गॅपमध्ये परत एक ट्रिपल क्रोशिया करायचा. म्हणजे इथे एक अशी व्ही
आकाराची स्पेस राहील, इथे जशी आहे तशी. आणि मग पुढच्या उरलेल्या परत सर्व स्टिचेसवर असे ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे. एका स्लॉटमधून दुसऱ्या स्लॉटमध्ये जाताना एक मधात गॅप ठेवायची आहे आणि डायरेक्ट पुढे ट्रिपल क्रोशा करायचा. हे बघा, इथे अशी एक गॅप राहील. अशा प्रकारे आपण हे सगळ्याच ह्याच्यावर करून घेतले आहे. आणि इथे थर्ड चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. आता नेक्स्ट राऊंडसाठी व्हाईट कलर घ्यायचा आहे. त्याने सुद्धा असेच ट्रिपल क्रोशा करायचा आहे. सुरुवात इथून करायची. मी अर्धा राऊंड केला आहे. कसं करायचं ते दाखवते. इथून सुरुवात करायची आणि इथे पण मधातला एक सोडून पुढच्या जो गुलाबी ट्रिपल क्रोशे आहे त्यावर करायचं. म्हणजे मधात एक अशी गॅप असायला पाहिजे, नाहीतर ते झालर बनत जाईल. ती सोडल्यानंतर मग बाकीच्या पुढच्या पूर्ण स्टिचेसवर अशाच ट्रिपल क्रोशे करायचे हाफ साईडमध्ये अर्ध्या बाजूला. आणि इथे जेव्हा व्ही शेप येतो हा गुलाबी रंगाचा, तर त्या गॅपमध्ये एक ट्रिपल क्रोशा करायचा. परत इथे 3 चेन करायच्या आणि त्याच गॅपमध्ये एक ट्रिपल क्रोशा. नंतर मग पूर्ण प्रत्येक स्टिचवर एक एक ट्रिपल क्रोशा करायचा. हे बघा, ह्या एका स्लॉट मधून दुसऱ्या स्लॉटमध्ये जाताना इथे एक सोडायचा आणि पुढच्या स्टिचवर एक ट्रिपल क्रोशा करायचा. आणि इथे सुद्धा एक अशी व्ही आकाराची गॅप राहू द्यायची. मग अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. झाल्यावर दाखवते मी. हा राऊंड पूर्ण झाला आहे. आता इथे थर्ड चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. आता इथे हे पूर्ण झालं आहे. हे बघा, व्हाईट पासून सुरू झाला आणि व्हाईट पर्यंत लास्ट राऊंड आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, इतरांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृष्णसखी कलाकुसर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, कारण मी अशाच वेगवेगळ्या डिझाईन्सचे ट्युटोरियल अपलोड करत असते, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. हे जे एक्स्ट्रा धागे आहेत ते आपण असे मागे ओढू शकतो आणि नंतर त्याला कट करून घ्यायचे, तर ते मागच्या साईडने सुद्धा फिनिशिंग दिसेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या नवीन डिझाईन्सच्या ट्युटोरियल सोबत.